नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपल्या खोल चर्चा या चॅनलवर। आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत। अहो पाटील, अहो दादा असं म्हणत जरांगेंना शांत करता करता आंदोलकांची दमछाक। नेमकं प्रकरण काय आहे या संदर्भात आज आपण खोलवर चर्चा करणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून बघा। राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मराठा समाजाला आरक्षण द्यायचेच नाही, माझ्यावर नसते आरोप करून आंदोलनात फूट पाडण्याचा प्रयत्न केला। त्यांनी मला संपवण्याचा वेळोवेळी प्रयत्न देखील केला। त्यांना माझा बळी हवा आहे असे गंभीर आरोप करत आक्रमक झालेले मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी फडणवीसांना खुले आव्हान दिले। फडणवीसांनी माझा बळी खुशाल घ्यावा, मीच सागर बंगल्यावर येतो असा इशारा देत जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत। दरम्यान संयम सुटल्याने त्यांच्या भावनांचा मोठा उद्रेक झाला। हे ओळखून तेथे उपस्थित समाज बांधवांनी त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला। पाटील पाटील शांत रहा, दादा दादा स्वतःला सांभाळा, पाटील आम्हाला तुम्ही हवे आहेत, आरक्षण नंतर आपण जाऊ, पण आधी उपोषणामुळे तब्येतीची काळजी घेऊ अशी आर्जव करण्यात आली। मात्र जरांगे पाटील कुणाचेही ऐकण्याच्या मनस्थितीतच नव्हते। त्यांनी तडक व्यासपीठ सोडले आणि मुंबईतील फडणवीसांच्या शासकीय निवासस्थान सागर बंगल्याकडे निघाले। दरम्यान समाजाच्या वतीने त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न सुरू आहे। मनोज जरांगे पाटलांचं असं म्हणणं आहे की फडणवीसांनी आंदोलनात फूट पाडण्यासाठी सर्व प्रयत्न केले, त्यासाठी त्यांनी आपल्यातीलच बारसकर यांना पुढे केले। त्यांना मराठ्यांना मोठे होऊ द्यायचेच नाही असे म्हणत फडणवीसांनी कुणाकुणाला कसे संपवले याची यादीही सांगितली। त्यांना माझा बळी हवा असेल तर घ्यावा, मी सागर बंगल्यावर येतो, त्यांनी माझ्यावर गोळ्या झाडाव्यात, मात्र मी मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण घेणारच असा निर्धारही जरांगेने व्यक्त केला। यानंतर जरांगे पाटील व्यासपीठावरून उठले आणि मुंबईला निघाले। त्यावेळी त्यांची समाजाच्या वतीने मनधरणी करण्याचा प्रयत्न केला। पाटील पाटील शांत रहा, दादा दादा आम्हाला तुम्हीच हवे आहे, तुम्ही सध्या शांत रहा, पाटील आम्हाला तुम्हीच हवे, आरक्षण नंतर अशी विनंती देखील जरांगे पाटलांच्या जवळच्या लोकांनी केली। मात्र ते कुणाचेही ऐकण्याच्या तयारीतच नव्हते। त्यानंतर ते मुंबईच्या दिशेने चालत चालत निघाले। समर्थकांनी त्यावेळी वाहने तयार केली, त्या वाहनांतून ते अंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत। आता नेमकं पुढे काय होणार या संदर्भात तुमच्या काय प्रतिक्रिया आहे हे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या खोल चर्चा चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करा। पुन्हा भेटूया नवीन माहिती घेऊन, तोपर्यंत